आपण काल जो पार्ट फर्स्टचा टॉपिक सुरू केला होता ग्रॅव्हिटेशन, तर त्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन कशाला म्हणायचे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशाला म्हणायचे याबद्दल काल आपण इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स हेही आपण बघितलेलं आहे. ओके, आज आपल्याला पाहायचं आहे त्या पुढचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला बघायचं आहे. सेंट्रिपिटल फोर्स कशाला म्हणायचं आहे, कारण की आपण पाहिलं की ग्रॅव्हिटेशन जो आहे तर त्या ग्रॅव्हिटेशनचं जो डिस्कवरी आहे तर ती कोणी केली होती, सर आयझॅक न्यूटन यांनी केलेली आहे. आणि ज्या वेळेला ते एका ॲपलच्या झाडाखाली बसले होते त्यावेळेस त्यांच्या डोक्यावरती काय पडलं होतं, ॲपल पडलं होतं, सफरचंद पडलं होतं. आणि मग त्यावेळेला त्यांनी खूप विचार केला आणि विचार केल्याच्या नंतर त्यांच्या डोक्यात आलं की हे जे ॲपल आहे हे फक्त व्हर्टिकली डाऊनवर्डच का पडलं, ते एखादा अँगल करून का बरं पडलं नाही, किंवा ते होरिझॉन्टल लाईनमध्ये का गेलं नाही, ते खालीच का पडलं, असं त्यांना विचार आला. आणि त्यानंतर त्यांनी ज्या वेळेस तो विचार केला ज्या वेळेला त्यांनी तो विचार केला त्यावेळेस तो लास्ट कन्क्ल्युजनवरती आला की जे एखादी ऑब्जेक्ट असेल तर ती ऑब्जेक्ट आणि अर्थ यांच्यामध्ये काय आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. आणि तो जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तर त्या अट्रॅक्टिव्ह फोर्समुळेच अर्थ काय करत असते, कोणत्याही ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करत असते. ओके, स्वतःकडे काय करते, अट्रॅक्ट करत असते, हे आपण बघितलं. ओके, आणि जी ऑब्जेक्ट अर्थवरती पडत असते तर ती कोणत्या डायरेक्शनला पडते, सेंटर ऑफ द अर्थ, म्हणजे अर्थच्या केंद्रकाच्याच दिशेने पडत असते, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. ओके, हे आपण काल अभ्यासलेलं आहे. त्याचबरोबर आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे तर त्याचीही डेफिनेशन आपण बघितलेली आहे. काय ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डेफिनेशन, देअर इज एक्झिस्ट अ फोर्स ऑन अट्रॅक्शन बिटवीन टू पार्टिकल्स ऑफ मॅटर इन द युनिवर्स सच दॅट फोर्स डिपेंड ओनली ऑन मासेस ऑफ particle and separation between them. It is called gravitational फोर्स. त्याला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणत असतो. आणि त्यामधलं जे म्युच्युअल अट्रॅक्शन आहे त्याला आपल्याला काय म्हणायचंय, ग्रॅव्हिटेशन असं म्हटलं जात असतं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तर त्याच ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय म्हटलं जातं, युनिव्हर्सल फोर्स असंही म्हटलं जात असतं. हे आपण काल अभ्यासलेलं आहे. ओके, यानंतर पहा आपण जे काही फोर्स आहेत तर त्या फोर्सचे वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स आपण बघितले होते. आज आपल्याला पाहायचे, पहा सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला पाहायचंय. सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तर तो काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर पहा, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, अभिकेंद्री बल असं म्हटलं जातं. आता हे अभिकेंद्री बल काय, तर पहा, इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ अ बॉडी द फोर्स ॲक्टिंग ऑन अ body is directed towards the center of the circle. This force is called centripetal फोर्स. अभिकेंद्री बल कशाला म्हणायचंय याच्यासाठी पहा, तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. या ठिकाणी एक मुलगी जी आहे तर ती सेंटरला उभी आणि हा जो गोळा आहे तर ती स्वतःच्या हाताने काय करतीये, स्वतःभोवती फिरवतीये. ओके, मग पहा आता तो गोळा जो आहे तर तो सर्क्युलर मोशनमध्ये फिरतोय. कोणत्या मोशनमध्ये फिरतोय, सर्क्युलर मोशनमध्ये फिरतोय. त्याचबरोबर ही कार तुम्हाला दाखवलेली आहे, हा त्याचा सेंटर आहे. तर या सेंटरच्या भोवती ही काय करते, एका सर्कलमध्ये रिव्हॉल्व करताना आपल्याला दिसून येते. मग आता पहा, या ठिकाणी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ अ बॉडी म्हणजे एखादी वस्तू जर कशामध्ये असेल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असेल. कशामध्ये असेल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजेच एक समान वर्तुळाकार गतीमध्ये असेल. अँड द फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी, आणि त्यावरती जो फोर्स ॲक्ट
केला जातो त्या वस्तूवरती, या वस्तूवरती जो फोर्स ऍक्ट केला जात असतो, तर हा फोर्स जो आहे तर हा कोणत्या डायरेक्शनने असतो? डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजे सर्कलच्या सेंटरच्या दिशेने असतो. कशाच्या दिशेने असतो? सर्कलच्या सेंटरच्या दिशेने तो ऍक्ट केलेला असतो. त्याला आपण काय म्हणतो? सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. लक्षात राहू द्या, एखादी ऑब्जेक्ट ही कशामध्ये असेल? मोशन मध्ये असेल. सनच्या अराउंड अर्थ जी आहे तर ही काय मोशन मध्ये आहे, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये ती रिव्हॉल्व करते आणि त्यावरती जो फोर्स ऍक्ट केलेला आहे, अर्थ वरती असेल, या बॉल वरती असेल किंवा या कार वरती असेल, तर तो जो फोर्स आहे तर तो कोणत्या डायरेक्शनने अप्लाय केलेला आहे? सेंटर ऑफ द सर्कल. कशाच्या डायरेक्शनने? सेंटर ऑफ द सर्कल, सेंटर ऑफ द सर्कल, सेंटर ऑफ द सर्कल याच डायरेक्शनने फोर्स अप्लाय केला जात असतो आणि त्या फोर्सला आपण काय म्हणत असतो? सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणायचंय. काय म्हणायचंय त्याला आपल्याला? सेंट्रिपिटल फोर्स असं म्हटलं जात असतं. लक्षात आली असेल डेफिनेशन सर्वांच्या? सेंट्रिपिटल फोर्स कशाला म्हणायचंय ते व्यवस्थित लक्षात आलं असेल. जर नसेल आलं तर कमेंट करून सांगू शकता तुम्ही. देन पहा, अ फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट moving along a circle, it is directed towards the center of the circle. This is called centripetal force. So okay, double तीच definition दिलेली आहे. A force act on any object moving along a circle, म्हणजे कोणतीही वस्तू जर एखाद्या सर्क्युलर पाथमध्ये फिरत असेल, एखाद्या सर्क्युलर पाथमध्ये जर फिरत असेल, तर त्यावरती, त्या ऑब्जेक्टवरती जो फोर्स अप्लाय केला जात असतो तर तो कोणत्या डायरेक्शनने असतो? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजे सर्कलच्या केंद्रकाच्या दिशेने असतो. त्याला आपण कोणता फोर्स म्हणतो? सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणत असतो. तुम्ही ही पण डेफिनेशन लक्षात ठेवू शकता किंवा ही पण डेफिनेशन लक्षात ठेवू शकता. दोन्ही सुद्धा तुम्ही कोणतीही एक लिहिली तरी पण चालेल. मग या ठिकाणी सेंट्रिपिटल म्हणजे काय, यावरती एका मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पहा, सेंट्रिपिटल म्हणजे काय? सेंट्रिपिटल मीन्स सेंटर सिकिंग. सेंट्रिपिटल म्हणजे काय? सेंट्रिपिटल मीन्स सेंटर सिकिंग, म्हणजे केंद्रकाच्या दिशेने लावलेलं बल, त्याला आपण काय म्हणतो? सेंट्रिपिटल असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? सेंट्रिपिटल असं म्हणत असतो. काय? सेंट्रिपिटल मीन्स सेंटर seeking. That is, the object tried to go towards the center of the circle because of this फोर्स, म्हणजे ऑब्जेक्ट जे आहे तर त्या फोर्समुळे कोणत्या दिशेने आकर्षित होत असतं? सेंटरच्या दिशेने. कोणत्या दिशेने आकर्षित होतं? सेंटरच्या दिशेने आकर्षित केलं जात असतं आणि त्यामुळे त्यावरती जो फोर्स लावलेला असतो, सेंटरच्या डायरेक्शनने जो फोर्स लावलेला असतो, त्याला आपण कोणता फोर्स म्हणत असतो? सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणत असतो. आलं असेल लक्षात सर्वांच्या? लक्षात आलं असेल तर पटकन यस म्हणून कमेंट करायचं आहे. आपल्याला पुढे वळायचंय. सेंट्रिपिटलचं व्यवस्थित लक्षात आलेलं आहे का? किंवा तुम्हाला हेही माहिती असेल, शेतामध्ये शेतकरी काय करत असतात, तर ज्या वेळेस पाखरं वगैरे शेतामधले दाणे वगैरे खाण्यासाठी येत असतात पिकांचे, त्यावेळेस शेतकरी काय करतो? गोफण तयार करत असतो आणि गोफण तयार केल्याच्या नंतर त्याला एक दगड बांधलेला असतो. पहा, तर तो दगड जो आहे, ज्या वेळेस तो गोफणीने काय करतो? फिरवतो, त्यावेळेस त्यावरती, त्या दगडावरती जो फोर्स लावलेला असतो तो आपल्या हातांद्वारे लावलेला असतो. म्हणजे आपला हात काय झाला? सेंटर झाला. काय झाला? आपला हात सेंटर झाला. मग त्या दगडावरती जो फोर्स लावलेला आहे तर तो कोणत्या डायरेक्शनने असतो? सेंटर ऑफ द सर्कल. कशाच्या डायरेक्शनने असतो? सेंटर ऑफ द सर्कलच्या डायरेक्शनने असतो. मग तो जो फोर्स आपल्या हाताने त्या दगडावरती जो लावलेला फोर्स आहे तर त्याला कोणता फोर्स म्हणायचंय? सेंट्रिपिटल फोर्स असं म्हटलं जातं. ओके, अभिकेंद्री बल असं म्हटलं जात असतं. आणि ज्या वेळेस आपण तो दगड काय करणार आहेत? रिलीज करणार आहेत, तर तो दगड डायरेक्ट खाली पडणार आहे का? आता या मुलीने जर काय केलं, हा जो
गोळा आहे, बॉल आहे, तर तो जर काय केला त्यांनी रिलीज केला तर तो डायरेक्ट खाली पडणार आहे का? नाही. त्याची जी काही टँजंट असेल, काय असेल, त्या बॉलची जी टँजंट असेल, स्पर्शिका असेल, तर त्या स्पर्शिकेच्या दिशेने काय होतो, तो रिलीज होऊन जात असतो. तो डायरेक्टली काय होत नाही, खाली पडत नाही. म्हणजे कोणतंही असू द्या, अर्थ असू द्या, तर या अर्थची काय असेल, अर्थ जर सनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समधून जर रिमूव्ह झाली तर ती काय होईल, तिच्या टँजंटच्या डायरेक्शनला काय होईल, निघून जाईल. म्हणजे ती डायरेक्टली खाली पडणार नाही, कारण की तिचा जो वेग असतो, तुम्ही पाहिलं असेल, दगड जरी आपण फिरवला आणि ती जर दोरी आपल्या हातातून निसटली तर ती डायरेक्टली खाली पडत नाही. ती तिच्या टँजंट म्हणजे ज्या पॉईंटवरती ती असते, इथं जर असेल तर ही तिची टँजंट आहे, या पॉईंटवरती असेल तर ही तिची टँजंट आहे. प्रत्येक पॉईंटवरती काय असते, टँजंट असते. आणि त्या प्रत्येक पॉईंटच्या टँजंटला ज्या ठिकाणी तो ऑब्जेक्ट येईल तर त्या टँजंटच्या डायरेक्शनला, त्या स्पर्शिकेच्या दिशेला तो गोळा जो आहे, तो बॉल जो आहे, तो दगड जो आहे, स्टोन जो आहे, तर तो काय होतो, रिलीज होऊन जात असतो. ओके, आलंय लक्षात. पण एक गोष्ट यामध्ये लक्षात राहू द्या, जर ऑब्जेक्ट एका सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व करत असेल तर त्यावरती जो फोर्स अप्लाय केलेला असतो तर तो त्याच्या सेंटरच्याच दिशेने अप्लाय केला जात असतो. आणि त्या फोर्सला काय म्हणायचंय तुम्हाला, सेंट्रिपिटल फोर्स असं म्हटलं जातं. ओके, आलं असेल लक्षात. आता एवढं सांगितले म्हटल्यावरती नक्कीच लक्षात आलं असेल. एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेलं आहे पहा. द मून रिव्हॉल्व अराउंड द अर्थ ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड ऑन इट बाय द अर्थ. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या पृथ्वीच्या भोवती कोण रिव्हॉल्व करते. फॉर एक्झाम्पल ही काय आपली अर्थ आहे, काय ही आपली अर्थ, दिसत नाहीये पेन, ओके, ही फॉर एक्झाम्पल ही काय आपली अर्थ आहे, अर्थ. आणि या अर्थच्या अराउंड काय रिव्हॉल्व करतंय, मून रिव्हॉल्व करतंय. काय रिव्हॉल्व करतंय, मून. तर या मूनवरती, मून जे अर्थच्या अराउंड रिव्हॉल्व करतोय, तर त्या मूनवरती अर्थ जो आहे तर तो कोणता फोर्स अप्लाय करतेय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते. कोणता फोर्स अप्लाय करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि त्याच फोर्समुळे हा जो फोर्स आहे, इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. हा जो फोर्स आहे तर हा फोर्स कोणत्या डायरेक्शनने असणार आहे, सेंटर ऑफ द अर्थ म्हणजे अर्थच्या केंद्रकाच्या दिशेने असतो. आणि तुम्हाला माहितीये जो फोर्स केंद्रकाच्या दिशेने असतो, सेंटरच्या डायरेक्शनने असतो, तर त्याला कोणता फोर्स म्हटलं जातं, सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतात. कोणता फोर्स म्हणतात त्याला, सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे अर्थच्या अराउंड जे मून रिव्हॉल्व करतंय तर त्यावरती सुद्धा अर्थने कोणता फोर्स लावलेला आहे, सेंट्रिपिटल फोर्सच लावलेला आहे. आपली अर्थ जी सनच्या अराउंड रिव्हॉल्व करते तर आपल्या अर्थवरती सुद्धा सनच्या सेंटरच्याच दिशेने फोर्स अप्लाय केलेला आहे. आणि तो म्हणजे कोणता असतो, सेंट्रिपिटल फोर्सच असतो. हे त्याचं एक्झाम्पल आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला पाहायचंय पहा. आपल्याला जे न्यूटन आहे तर या न्यूटन्सने लॉज ऑफ मोशन सांगितलेले आहेत, तर ते आपल्याला पाहायचेत. कारण की या न्यूटनच्या लॉजवरूनच आपल्याला केपलर्सचे लॉजही पाहिजे आहेत. ओके, पण त्याच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे की मून जो आहे तर हा मून काय आहे बरं, कोणता सॅटेलाइट आहे, आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे का नॅचरल सॅटेलाइट आहे. एका वर्षी हाही क्वेश्चन विचारला होता बरं का. मून इज अ डॅश डॅश सॅटेलाइट. बऱ्याच विद्यार्थिनी जे असतात तर त्यांना माहीतच नाहीये, आणखी 10वीला आलेत पण तरी सुद्धा त्यांना माहिती नाहीये की मून जो आहे तर तो नॅचरल सॅटेलाइट आहे, अर्थचा नैसर्गिक उपग्रह आहे. बऱ्याच जणांना त्याचा आन्सर आलेलं नाहीये. मग आपली पण ती गत होऊ नये त्यामुळे लक्षात राहू द्या, मून जो आहे तर तो काय आहे, अर्थचा नॅचरल सॅटेलाइट आहे. ओके, आणि जो मून आहे तर तो मोशनमध्ये असल्यामुळे, कशामध्ये असल्यामुळे, मोशनमध्ये असल्यामुळेच तो अर्थकडे पूर्णपणे काय होत नाही, अट्रॅक्ट होत नाही. जर मूनचं काय नसेल, मोशन जर नसेल ना, गती जर नसेल ना मूनला, तर तो डायरेक्टली कशावरती येऊन आदळेल, आपल्या अर्थवरती येऊन आदळेल. पण जो मून आहे
तर हा मून अर्थच्या अराउंडच का रिव्हॉल्व होतोय, कारण की तो कशामध्ये, मोशन मध्ये आहे, त्याची एक स्वतःची वेलॉसिटी आहे, स्वतःला एक वेग आहे, आणि त्या वेगामुळेच कोणतीही म्हणजे मून अर्थवरती येऊन आदळत नाही, किंवा अर्थ जे आहे तर ते कुठे जात नाही, सनकडे अट्रॅक्ट होत नाही, पण ते त्यांच्या ऑर्बिटमध्ये काय होत आहे, त्यांच्या सन भोवती अर्थ रिव्हॉल्व करतीये, अर्थच्या भोवती मून रिव्हॉल्व करताना आपल्याला दिसून येत असतो. का, कारण की प्रत्येकाला स्वतःची काय आहे, मोशन आहे, स्वतःला प्रत्येकाची गती आहे, आणि त्या मोशनमुळेच, त्या वेलॉसिटीमुळेच मून जो आहे तर तो कशावरती येऊन आदळत नाही, अर्थवरती येऊन आदळत नाही. म्हणजे तुमच्या मनामध्ये क्वेश्चन तर आला असेल की नाही, की अर्थ जी आहे तर ती मूनवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करते. आता आपण जर कोणतीही ऑब्जेक्ट जर वर फेकली तर ती काय होते, खाली येते, खालीच येते, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे अर्थवरती येऊन पडते. मग मून का बरं अर्थवरती येत नसेल, का बरं, कारण की मूनवरती सुद्धा अर्थ कोणता फोर्स लावतीये, ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावतीये, मग मूनने सुद्धा येऊन खाली पडायला पाहिजे की नाही अर्थवरती. मग असं का होत नाही, तर कशामुळे होत नाही, कारण की मून जो आहे तर तो कशामध्ये आहे, मोशन मध्ये, आणि तो मोशन मध्ये असल्यामुळे तो त्या अर्थच्या ऑर्बिटमध्ये काय होतोय, रिव्हॉल्व होतोय. ज्या वेळेस त्या मूनची वेलॉसिटी संपून जाईल, मोशन संपेल, त्यावेळेस मून जो आहे तर तो कशावरती येऊन आदळेल, अर्थवरती येऊन आदळल्याशिवाय राहणार नाही. ओके, तसंच मून, अर्थ आणि सनचंही आहे. ओके, मग आता आपल्याला पाहायचंय, पहा, न्यूटन्सचे लॉज ऑफ मोशन आपल्याला पाहायचेत, कारण की जो सायंटिस्ट आहे सर आयझॅक न्यूटन, तर या सर आयझॅक न्यूटनने रिसेंटली रिसेंट टाईममध्ये भरपूर एक्सपेरिमेंट केलेले आहेत. हा एक इंग्लंडमध्ये जन्मलेला सायंटिस्ट आहे. त्याने न्यूटनने लॉज ऑफ मोशन असतील, इक्वेशन ऑफ मोशन असतील, थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी असेल, तर अशा वेगवेगळे जे काही इक्वेशन्स आहेत तर ते स्वतःचं बुक आहे, पहा, न्यूटनचं स्वतःचं बुक आहे, प्रिन्सिपिया. लक्षात राहू द्या, कोणतं आहे, न्यूटनचं स्वतःचं एक बुक आहे, प्रिन्सिपिया. काय आहे, प्रिन्सिपिया जे आहे तर हे प्रिन्सिपिया या बुकमधून त्याने लॉज ऑफ मोशन असतील, इक्वेशन ऑफ मोशन असतील, त्याचबरोबर थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी असेल, तर हे स्वतःच्या कोणत्या, प्रिन्सिपिया या बुकमधून ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण पहा, हे बुक लिहिण्याच्या अगोदर, हे बुकही लिहिण्याच्या अगोदर 3 लॉज जे आहेत तर ते प्लॅनेटरी मोशनशी रिलेटेड, कशाशी, प्लॅनेटरी म्हणजे ग्रहांच्या गतीशी रिलेटेड 3 लॉज जे आहेत तर ते एका शास्त्रज्ञाने मांडलेले आहेत. आणि तो जो शास्त्रज्ञ आहे तर तो कोणता आहे, आपल्याला या वर्षी 10वीला पाहायचा आहे, तो म्हणजे कोणता आहे, केपलर आहे. कोणता आहे तो, केपलर. या केपलरने न्यूटनच्याही अगोदर, म्हणजे न्यूटनने हे लॉज ऑफ मोशन वगैरे तुम्हाला जे दिसत आहेत तर ते सांगण्याच्या अगोदरही केपलरने काय केलेलं आहे, प्लॅनेटरी मोशन म्हणजे ग्रहांची जी गती आहे तर त्या ग्रहांच्या गतीचे 3 लॉज मांडलेले आहेत, जे आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचे, केपलर्स लॉ म्हणून आपल्याला पाहायचे आहेत. ओके, या केपलरच्याच लॉचा यूज जो आहे तर तो न्यूटनने थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये केल्याचा आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे न्यूटनने जो स्वतःची थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी असेल, मॅथमॅटिकल कोणते कन्क्लुजन असतील तर ते काढण्यासाठी, ते तयार करण्यासाठी न्यूटनने कोणत्या लॉचा आधार घेतलेला आहे, केपलर्स लॉचा आधार घेतल्याचा आपल्याला दिसून येत असतं. ओके, यामध्ये पहा, आपल्याला न्यूटनचे लॉज बघायचे. काय आहेत न्यूटनचे लॉज, तर फर्स्ट लॉ तुम्हाला सांगितलेला आहे, तुम्हाला हा विचारले जात नाहीत पण माहिती असायला पाहिजे, झालेले आहेत तुम्हाला हे 9वीला. न्यूटनचा फर्स्ट लॉ काय, पहा, अन ऑब्जेक्ट कंटिन्यू टू रिमेन ॲट रेस्ट or in a state of a uniform motion along a straight line unless an external unbalanced force act on it. पहा, न्यूटनचा फर्स्ट लॉ तुम्हाला काय सांगितलेला आहे, फर्स्ट लॉ तुम्हाला सांगितलेला आहे, जर पहा, an object continue remains at rest or state in a uniform motion, म्हणजे एखादी वस्तू
एखादी वस्तू ही जर कशी असेल, रेस्टमध्ये असेल, कशी असेल, रिमेन्स रेस्ट म्हणजे स्थिर अवस्थेमध्ये असेल, किंवा ती जर कंटिन्यू कशामध्ये असेल, मोशनमध्ये असेल, कंटिन्यू कशामध्ये असेल, मोशनमध्ये असेल, कंटिन्यू सांगितलं या, काय सांगितलेलं आहे, स्टेट इन अ युनिफॉर्म मोशन म्हणजे कंटिन्यू जर ती युनिफॉर्म मोशन मध्ये असेल आणि कशी असेल ती अलोंग अ स्ट्रेट लाईन म्हणजे एका सरळ रेषेमध्ये, कशामध्ये असेल, एका सरळ रेषेमध्ये ती जर वस्तू कशामध्ये असेल, युनिफॉर्म मोशन मध्ये असेल, त्यावरती कोणताही एक्सटर्नल फोर्स जर अप्लाय होत नसेल तर ती वस्तू जी आहे, जी रेस्टमध्ये असणार आहे ती रेस्टमध्येच राहील, आणि जी कशी असेल, मोशनमध्ये असेल तर ती युनिफॉर्म मोशनमध्येच राहील, असं कोणी सांगितलं होतं, न्यूटनच्या फर्स्ट लॉ मध्ये सांगितलं होतं. कारण की तुम्हाला माहिती आहे, जर एखादी रेस्ट असेल आणि त्यावरती आपण, आता हा काय माझा एक्सटर्नल फोर्स आहे, हा जर मी त्यावरती एक्सटर्नल फोर्स जर अप्लाय केला तरच ती काय होतीये, मोशनमध्ये येते. पण मी जर यावरती एक्सटर्नल फोर्स अप्लायच केला नाही तर ती रेस्टमध्ये आहे तर कशी राहणार आहे, रेस्टमध्येच राहणार आहे. जर एखादी ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल, युनिफॉर्म मोशनमध्ये असेल, स्ट्रेट लाईनमध्ये, आणि त्यावरती जर कोणताही एक्सटर्नल फोर्स आपण त्याला जर थांबवलंच नाही तर ती कंटिन्यू मग कशामध्ये राहील, मोशनमध्येच राहील. म्हणजे एक्सटर्नल फोर्स जर ऍक्ट केलेला नसेल तर एखादी वस्तू ही रेस्ट पोझिशन मध्ये असेल तर रेस्टच राहील, आणि मोशन मध्ये असेल तर मोशन मध्येच राहील, असं सांगणारा न्यूटनचा काय आहे, फर्स्ट लॉ आपल्याला दिसून येत असतो. अन ऑब्जेक्ट कंटिन्यू टू रिमेन्स ॲट रेस्ट or in a state of a uniform motion along a straight line unless an external unbalanced force act on it. नेक्स्ट पहा, सेकंड लॉ तुम्हाला काय सांगितलेला आहे, तर सेकंड लॉ काय सांगितलेला आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल to the applied force and change of a momentum occurs in the direction of the force. पहा आता काय सांगितलेलं आहे, सेकंड जो आहे तर सेकंड आपल्याला लॉ सांगितलेला आहे काय, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे आपल्याला संवेग जो आहे तर संवेगाचा दर काय होतो, बदलला जातो. संवेगाचा दर हा बदलला जात असतो, आणि हा जो संवेगाचा दर आहे तर तो केव्हा बदलला जात असतो, इज proportional to the applied force and change of momentum occurs in the direction of the फोर्स. हा जो बदल आहे तर हा केव्हा आपल्याला काय होतो, प्रोपोर्शनल. कशाशी प्रोपोर्शनल असतो, प्रोपोर्शनल म्हणजे काय, समानुपाती असतो. कशाशी समानुपाती असतो, अप्लाइड फोर्स म्हणजे आपण त्यावरती जो फोर्स अप्लाइड केलेला आहे, त्यावरती जे बल आपण लावलेला आहे त्याला कसा असतो, प्रोपोर्शनल असतो. त्याचबरोबर द चेंज ऑफ अ मोमेंटम ऑकर्स इन अ डायरेक्शन ऑफ द फोर्स म्हणजेच एखादी म्हणजे त्या फोर्सची, त्या बलाची जर दिशा आपण बदललेली असेल तर त्याचं मोमेंटम पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. तर त्या चेंज होणाऱ्या मोमेंटमशी काय असतो, तो समानुपाती असतो. म्हणजे डायरेक्शनशी, कशाशी असणार आहे, डायरेक्शनशी कसा असतो, प्रोपोर्शनल असतो. लक्षात राहू द्या. पहा, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे हे जे मोमेंटम आहे तर हे कशाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, अप्लाइड फोर्स म्हणजे त्यावरती लावलेलं जे बल आहे त्याच्याशी. त्याचबरोबर डायरेक्शन ऑफ द फोर्स म्हणजे ज्या दिशेने त्या ऑब्जेक्ट वरती बल लावलेलं आहे तर त्याच्याशी काय असतं, हे मोमेंटम डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. मग आता तुम्हाला दिसत असेल या दोघांची काय झालेली आहे, दोन्ही कारची धडक झालेली आहे. तर ही जी कार आहे तर ती एका फोर्सने या ऑब्जेक्ट वरती येऊन काय झालेली आहे, आदळलेली आहे. म्हणजे ही काय झाली, तिची डायरेक्शन झाली, आणि त्याच डायरेक्शनने त्या फोर्सने म्हणजे एका फोर्सने दुसऱ्या गाडीवरती काय झालेलं आहे, एक आदळा बसलेला आहे. मग या ठिकाणी जे मोमेंटम तयार झालेलं आहे तर ते मोमेंटम कशाशी प्रोपोर्शनल असणार आहे, त्यावरती लावलेला फोर्स, आणि तो जो फोर्स आहे तर तो ज्या डायरेक्शनने आहे तर त्याच्याशी तो काय असतो, प्रोपोर्शनल असतो. ओके, नेक्स्ट पहा, नेक्स्ट आहे न्यूटन्स लॉ ऑफ मोशनचा थर्ड आपल्याला लॉ पाहायचा आहे. थर्ड लॉ खूपच सोपा आहे. काय सांगितलेलं आहे पहा, थर्ड लॉ, एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, अ फोर्स विच ऍक्ट सायमल्टेनियसली.
पहा काय सांगितलेलं आहे, एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ऍक्ट सायमल्टेनियसली. म्हणजे एखादी आपण जर काय केलेलं आहे, एव्हरी ऍक्शन म्हणजे कोणतीही ऍक्शन तुम्ही करा, ही ऍक्शन आपण केलेली आहे, दोघींनी स्केटिंग करतायत. आता तुम्ही जर स्केटिंग वगैरे केलेलं असेल तर पहा दोघी जणी काय करतायत, स्केटिंग करतायत. एव्हरी ऍक्शन देअर इज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तर या दोघींनी एकमेकींना काय केलेलं आहे, हात लावलेला आहे. तर ती तिच्या साईडने काय करते, फोर्स अप्लाय करते आणि ही पण हिच्या साईडने काय करते, फोर्स अप्लाय करते. म्हणजे दोन्हीकडूनही जो फोर्स अप्लाय केलेला आहे तो कसा आहे, इक्वल आहे. दोन्हीकडूनही जो फोर्स अप्लाय केलाय तो कसा आहे, इक्वल आहे. पण कोणत्या डायरेक्शननी आहे, अपोजिट डायरेक्शननी. कोणत्या डायरेक्शननी, अपोजिट. ही एका डायरेक्शननी लावती, ही एका डायरेक्शननी लावती, हो की नाही. म्हणजे दोघींनी लावलेला फोर्स हा कसा आहे, अपोजिट आहे, पण कसा आहे, इक्वल आहे. पण कसा आहे, इक्वल आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, न्यूटनचा थर्ड लॉ ऑफ मोशन असं म्हणत असतो. लक्षात राहू द्या, हे न्यूटनचे तिन्ही लॉज आहेत. आता हे काही तुम्हाला एक्झामला विचारले जात नाहीत, पण मला वाटलं की तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, कारण की 9वीला तुम्हाला झालेलं आहे, त्याच्यावरचे इक्वेशन वगैरेही तुम्हाला झालेले आहेत. लॉज ऑफ मोमेंटमही 9वीला तुम्हाला झालेलं आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन तुम्हाला झालेलं आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी झालेलं आहे. तर असे तुमचे जे काही लॉज आहेत तर ते तुम्हाला 9वीला फर्स्ट चॅप्टरमध्ये झालेले लॉज ऑफ मोशनमध्ये. त्यामुळे थोडीशी रिव्हिजन व्हावी त्यासाठी तुम्हाला घेतलेले. आज आपल्याला आपल्या चॅप्टरचा जो मेन पॉइंट आहे, केपलर्स लॉ, तर हा आपल्याला पाहायचा आहे. पहा, जो केपलर्स लॉ कशाशी रिलेटेड आहे, आपल्या प्लॅनेटरी मोशनशी रिलेटेड आहे. तर तो केपलर लॉ आपल्याला पाहायचा आहे आणि हा तुम्हाला मार्च 2022 आणि 20 दोन्ही वर्षी विचारलेला आहे. 20 आणि 22ला विचारण्यात आलेला आहे. 20 आणि 22ला विचारलेला हा क्वेश्चन आहे. केपलरचे लॉ खूप इम्पॉर्टंट आहे. पहा, तुम्हाला हे विचारले जाऊ शकतात. या वर्षी जर नाही विचारले तर तुम्हाला हे विचारलेच जाऊ शकतात. त्यामुळे हे केपलरचे लॉज जे आहेत तर हे काय करायचे, तुम्ही पाठच करून ठेवायचे आहेत. पण अगोदर ती कन्सेप्ट क्लिअर करायची आहे की नेमकं केपलर्स लॉ कशाला म्हणायचे. केपलर्सचे जे लॉज आहेत तर ते कशाशी रिलेटेड आहेत, तर लक्षात राहू द्या, प्लॅनेटरी रिलेटेड आहेत. कशाशी रिलेटेड आहेत, प्लॅनेटरी मोशन. कारण की एका मार्काला हे असे क्वेश्चन विचारले जात असतात. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की केपलर्स लॉ जे आहेत हे कशाशी रिलेटेड आहेत, तर कोणत्या मोशनशी रिलेटेड आहेत, तर ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर केपलरचे लॉ जे आहेत तर हे कशाशी रिलेटेड आहेत, प्लॅनेटरी मोशनशी रिलेटेड आहेत. ओके, मग आता आपल्याला पाहायचंय, पहा, केपलरचा फर्स्ट लॉ पाहायचा आहे. केपलरचा फर्स्ट लॉ तुम्हाला या ही डायग्राम आहे तर या डायग्राम वरून तुम्हाला समजून घ्यायचंय. ही डायग्राम ही खूप इम्पॉर्टंट आहे. डायग्राम वरून तुम्हाला कधी कधी या डायग्राम वरूनही मोशन केपलर्सचे लॉज विचारले जात असतात विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. त्यामुळे डायग्राम ही तेवढीच व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. कोणतीही गोष्ट जी आहे तर ही हलक्यामध्ये घ्यायची नाही. प्रत्येक गोष्ट जी आहे, प्रत्येक कन्सेप्ट ही क्लिअरच करून घ्यायची आहे. ओके, चलो, आपल्याला पाहायचंय, पहा, केपलर्स लॉ. काय पाहायचंय, केपलर्स लॉ. पण त्याच्या अगोदर तुम्हाला आतापर्यंत जे शिकवलेलं आहे तर ते समजलं आहे का, तर ते एकदा कमेंट करून सांगायचं आहे. चला, पटकन पटकन कमेंट करून सांगायचं आहे. यस, ओके, चलो, ओके. कोणाला काहीच प्रॉब्लेम नाहीये, सगळ्यांना समजलंय. चलो, मग आता आपल्याला पुढे केपलर्स लॉ बघायचे आहेत. यस, सगळ्यांचे कमेंट यायला लागलेत. यस यस म्हणून. ओके ओके, चलो, समजलंय. मग आता आपल्याला जो इम्पॉर्टंट पॉइंट आहे तर तो इम्पॉर्टंट पॉइंट आपल्याला पाहायचा आहे, केपलर्स लॉ. आणि जो तो पॉइंट आहे ना, ज्या त्या वेळेला लगेच क्लिअर करून टाकायचा. ज्या त्या वेळेला लगेच क्लिअर करून टाकायचं. ते असं पाठीमागं काही ठेवत नाही चालायचं. नाही, आज नाही केलं मग जाऊ द्या, उद्या करू.
उद्या नाही तर चला परवा करू, असं करून करून एक डोंगर तयार होईल तुमच्या डोक्यावरती आणि पुन्हा शेवटी तुम्हाला वाटेल की आता हे करू का ते करू. त्यामुळं असं कोणतीच गोष्ट काय पाठीमागं टाकत चालायचं नाही. ज्या त्या वेळेला जी ती गोष्ट क्लिअरच करून घ्यायची आहे. या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला सांगितलं सेंट्रिपिटल फोर्स जे आहे तर सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन व्यवस्थित लक्षात ठेवायची. या चॅप्टरमध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल म्हणजे काय, सेंटर सिकिंग, एवढाच क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यानंतर हे न्यूटनचे लॉस तर नाही विचारले जात. आणि नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तर तो कशावरती, प्लॅनेटरी मोशनशी. मी तुम्हाला प्रत्येक जे आहे तर ते व्यवस्थित सांगेल कशावरती क्वेश्चन आलेले आहेत ते. ओके ओके. मॅथचा क्लास आपण संध्याकाळी 9 वाजता ठेवू. सरांना थोडंसं टाइमचं वगैरे ऍडजस्टमेंट करून आपण सायंकाळी झालं तर संध्याकाळी 9 वाजता ठेवू, नाही तर मग सकाळी लवकर 7 वाजता वगैरे सरांना घ्यायला लावेल. तुम्हाला जर काही अडचण नसेल 7 वाजताची, सकाळी 7 का संध्याकाळी 9 हा मला टायमिंग सांगा, कारण की दोन्ही पण टायमिंग आहेत आपल्याकडे. संध्याकाळी 9चा पण टायमिंग आहे आणि सकाळच्या 7चा पण आहे. मला वाटते सकाळी जर लवकर घेतलं 6:30 किंवा 7 वाजता, 6:30, 6:15, 6:30 सकाळ सकाळ जर घेतलं तर ते लक्षात राहतं. आणि आपण जरा झोपेतून उठल्याच्या नंतर आपलं डोकंही शांत झालेलं असतं, त्यामुळे आपण जास्त मन लावून आणखी करू शकतो. शक्यतो सरांना मी सकाळीच घ्यायला सांगेल. कोणाला काही प्रॉब्लेम नसेल तर सांगा. सायंकाळी 9 वाजता मारिया, सकाळी 7 वाजता शक्य नाही, 6 वाजता शक्य नाही होणार का? 6 म्हणण्याच्या ऐवजी 6:30 वाजता, 6:30 वाजता जमेल का? ओके. मला सकाळचा, बरं ठीक आहे, सकाळी जर जमत असेल तर मला तसं सांगा, नाही तर मग आपण काय करू, सायंकाळी 9 वाजता ठेवू, काही प्रॉब्लेम नाहीये. चला, आपल्याला केपलरचे लॉज आपल्याला पाहायचे. फर्स्ट लॉ आपल्याला पाहायचा आहे केपलरचा काय आहे तो पहा. आता व्यवस्थित लक्षात घ्यायचंय, व्यवस्थित पहा. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. आता कोणी फोकाय म्हणतं, कोणी फोसी म्हणतं. तुम्हाला जसं उच्चार करायचा आहे तुम्ही तसं करू शकतो, कारण की फोकस आपण काय करत असतो, फोकस म्हणतो. आणि या फोकसच काय केलेले, फोकाय केलेले, FOCI, त्यामुळे फोकाय म्हणलं तरी पण चालेल. कोणी कोणी फोकी पण म्हणून टाकतं, फोकाय. ओके. तर आता पहा, या ठिकाणी तुम्हाला हे सांगण्याच्या अगोदर आता इथं काय आलंय बरं, इलिप्स आलंय. इलिप्स आलंय की नाही? इलिप्स म्हणजे काय, लंबवर्तुळ. मग आता इलिप्स काय आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. डू यू नो मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे इलिप्स. Ellipse is a curve obtained when a cone is cut in an inclined plane. It has a two focal points. म्हणजे पहा, इलिप्स कशाला म्हणायचंय ते अगोदर बघून घेऊ आपण, म्हणजे तुम्हाला केपलरचा फर्स्ट लॉ लक्षात येईल. इलिप्स म्हणजे काय पहा, एक कोन आहे आणि या कोनचा आपण जर काय केला, अशा प्रकारचा इन्क्लाइंड प्लेन मध्ये आपण जर तो कट केला, कशामध्ये, इन्क्लाइंड प्लेन मध्ये, हा जर आपण कोन काय केला, कट केला, तर कट केल्याच्या नंतर त्यामुळे जो काही काय तयार होत झालेला आहे, जो सर्कल तयार झालेला आहे, हा जो कर्व तयार झालेला आहे, तर याला आपल्याला काय म्हणायचंय, इलिप्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं याला, इलिप्स असं म्हणतात. आणि या इलिप्सला किती फोकल पॉइंट असतात, तर 2 फोकल पॉइंट असतात. किती फोकल पॉइंट असतात, 2 फोकल पॉइंट. दॅट इज F1 आणि सेकंड कोणता असतो, F2. असे काय असतात, तो 2 फोकल पॉइंट असतात. ओके. इट हॅज 2 फोकल पॉइंट्स. फ्रॉम एव्हरी पॉइंट ऑन द कर्व इज कॉन्स्टंट, दॅट इज F2 अँड F1 आर 2 फोकल पॉइंट्स ऑन इलिप्स. आता पहा, कोणत्याही फोकल पॉइंट वरून जर आपण डिस्टन्स मेजर करायचं म्हटलं तरी ते कसं होणार आहे, इक्वलच होणार आहे. कसं होणार आहे,
इक्वलच होणार आहे. म्हणजे असं जर आपण काय केले, एक्स आणि वाय ऍक्सिस जर आपण घेतले आणि या पॉइंट वरून जर आपण हे अंतर घेतलं आणि इथून जर आपण हे अंतर जर घेतलं तर हे अंतर या अंतराशी कसं राहील, इक्वल राहील. म्हणजे हे अंतर आणि हे अंतर हे दोन्ही कसे असणार आहेत, एकमेकांशी इक्वल असणार आहेत. किंवा जर आपण काय केलं, हे खालचंच आपण घेतलेलं आहे, जर आपण काय केलं, हा जर फोकस घेतला F2 आणि F2 जो आहे तर इकडे आपण जर केलं तर F1 हे एवढं जे अंतर असणार आहे तेवढंच कशाचं असणार आहे, F2 चं असणार आहे इथून एवढं. आणि हे जे अंतर असणार आहे तर एवढंच कुठून असणार आहे, एवढं असणार आहे. म्हणजे त्यांच्यामधलं डिस्टन्स जे असणार आहे तर हे डिस्टन्स कसं असणार आहे, इक्वल असल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. हे घ्या, इथून एवढं घ्या, नाही तर मग पुन्हा इथून एवढं असं घ्या, काहीही प्रॉब्लेम नाही. ते डिस्टन्स कसे असणार आहेत, इक्वलच असणार आहेत. ते एकमेकांशी कसे असणार आहेत, इक्वलच असणार आहेत. आणि याला आपण काय म्हणतो, इलिप्स असं म्हणत असतो. काय म्हणतो याला, इलिप्स. ज्याला किती फोकल पॉइंट असतात, 2 फोकल पॉइंट्स असतात. मग आपण हाच काय केलेला आहे, हाच आपण इलिप्स घेतलेला आहे, दिसत असेल. हाच आपण काय घेतलेला आहे, इलिप्स घेतलेला आहे. आणि या इलिप्सला मी तुम्हाला सांगितलं की किती फोकल पॉइंट असतात, 2 फोकल पॉइंट असतात. तर या ठिकाणी एक फोकल पॉइंट आहे आणि इथं एक फोकल पॉइंट असेल. तर आपण हा दुसरा फोकल पॉइंट घेतलेला नाहीये. हा दुसरा फोकल पॉइंट घेतलाय का आपण, नाही. मग याच्यावरून पहा, तुम्हाला केपलरचा फर्स्ट लॉ तुम्हाला सांगितलेला आहे, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट. आता ही प्लॅनेटची काय, ही ऑर्बिट आहे. हा आपला प्लॅनेट जो आहे तर हा प्लॅनेट या ऑर्बिट मध्ये काय करतोय, रिव्हॉल्व करतोय. काय करतोय हा प्लॅनेट, या ऑर्बिट मध्ये असा रिव्हॉल्व करतोय. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. हा कशावरती आहे प्लॅनेट, इलिप्स वरती आहे. कशावरती आहे, इलिप्स वरती आहे. विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. म्हणजे ज्या इलिप्स वरती प्लॅनेट काय करतायत, रिव्हॉल्व करतायत, तर त्या इलिप्सच्या एका फोकसवरती आपल्याला काय दिसून येतोय, सन म्हणजे सूर्य दिसून येतोय. किती फोकस आहेत इलिप्सला, 2 फोकस असतात. पण त्या 2 फोकस पैकी एका फोकसवरती आपल्याला कोण दिसून येतोय, सन दिसून येतोय, सूर्य दिसून येत आहे. त्यामुळे तुम्हाला फर्स्ट लॉ काय सांगितलेला आहे पहा, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट. लक्षात राहू द्या, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन ॲट वन ऑफ द फोकाय. सन हा कुठे आहे, सूर्य हा कुठे, एका फोकसवरती असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्याच इलिप्सच्या लंबवर्तुळाकार भागावरती प्लॅनेट काय करताना, रिव्हॉल्व करताना आपल्याला दिसून येत असतात. हा काय, केपलरचा फर्स्ट लॉ आहे. व्यवस्थित लक्षात राहू द्या. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. काय पहा, केपलरचा लॉ व्यवस्थित लक्षात राहू द्या. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. काय सांगितले पहा, द इलिप्टिकल ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन, दॅट इज यस इज डिनोटेड द पोझिशन ऑफ सन. या ठिकाणी यस जे आहे, या ठिकाणी यस जे आहे तर हे यस कशासाठी डिनोटेड केलेलं आहे, सन साठी डिनोटेड केल्याचं आपल्याला दिसून येतं. यस हे कशासाठी डिनोट केलेलं आहे, सन साठी डिनोटेड केलेला आहे. हा काय आपला केपलरचा फर्स्ट लॉ आपल्याला दिसून येत असतो. व्यवस्थित लक्षात राहू द्या. ओके, लक्षात राहील सर्वांच्या केपलरचा फर्स्ट लॉ. सेकंड लॉ आपल्याला पाहायचं आहे. पहा काय आहे, आपण हे केपलरचे तिन्ही पण लॉ एकदा बघून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी थांबू. बाकीचा जो पार्ट आहे तर तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. पहा आता काय सांगितलेलं आहे, सेकंड लॉ काय सांगितलेलं आहे, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. पहा, द लाईन जॉईनिंग, जी लाईन
जॉईन करतीये. कशाला जॉईन करतीये? द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट. कशाला? प्लॅनेट अँड सन. द लाईन जॉईनिंग, पहा ही पण एक लाईन घेऊ आपण. द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन. द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन. ओके. द लाईन जॉईनिंग ही जी लाईन आहे जी कशाला जॉईन करते, कशाला जोडून ठेवते? प्लॅनेट आणि सनला. ओके. स्वीप्स. स्वीप्स म्हणजे काय? काटल्या जाते. स्वीप्स इक्वल एरिया. स्वीप्स इक्वल एरिया. स्वीप्स इक्वल एरिया. स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम म्हणजे पहा, ए या ठिकाणी काय? प्लॅनेट आहे. ए या ठिकाणी प्लॅनेट आहे आणि त्याने किती एरिया स्वीप केलेला आहे? बी पर्यंतचा. कितीपर्यंतचा? बी. आणि तो बी पर्यंत जाण्यासाठी त्याला किती वेळ लागला? 5 मिनिटं लागला. किती वेळ लागला? 5 मिनिटं लागलेला आहे. तेवढाच पहा, जर अर्थ इथे आली, सी या ठिकाणी आली. कुठे आली? सी या ठिकाणी आली आणि सी पासून जर डी पर्यंत जाण्यासाठी तिला तिथेही किती मिनिटं वेळ लागेल? 5च मिनिट लागेल. आणि हा जो एरिया असणार आहे, हा तुम्हाला जास्त वाटतोय, पण हा एरिया आणि हा एरिया हे सगळे कसे असणार आहेत? इक्वल असणार आहेत. कसे असणार आहेत? इक्वल असणार आहेत. त्याचबरोबर हा जो एरिया आहे, एरिया सुद्धा या एरिया आणि या एरियाशी कसा असतो? इक्वलच असतो. आणि त्याला ई पासून एफ पर्यंत, प्लॅनेटला ई पासून एफ पर्यंत येण्यासाठी इथं सुद्धा किती मिनिट वेळ लागेल? 5च मिनिटं वेळ लागेल. म्हणजे तुम्हाला दिसतंय की हा एरिया लहान आहे, पण तो ॲक्च्युअलमध्ये लहान नाही. हे सगळे एरिया कसे आहेत? एकमेकांशी इक्वल आहेत. कसे आहेत हे? एकमेकांशी इक्वल आहेत. आणि एवढा एरिया कव्हर करण्यासाठी त्यांना कसा टाईम लागतो? इक्वल टाईमच लागतो. सेमच इंटरवल लागत असतो. त्यामुळे पहा, केपलरचा सेकंड लॉ तुम्हाला काय सांगितलेला आहे? द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया. स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. मग आता पहा, या ठिकाणी ए बी सी डी ई एफ आर द डिस्टन्स कव्हर्ड बाय प्लॅनेट इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे कोणता? ए बी असेल, सी डी असेल, ई एफ असेल. तर या एवढा जो एरिया आहे तर तो कव्हर करण्यासाठी तिन्हींना सुद्धा कसा टाईम लागणार आहे? इक्वलच टाईम लागणार आहे. कसा टाईम लागणार आहे? इक्वलच टाईम लागणार आहे. द स्ट्रेट लाईन दॅट इज ए एस सी एस सी एस ई स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे ए एस असेल, कोणता असेल? ए एस असेल, सी एस असेल किंवा ई एस असेल, तर त्यांनी हा जो एरिया कव्हर केलेला आहे, तर हा कव्हर केलेला एरिया सगळ्यांचे कसे असणार आहेत? इक्वलच असणार आहेत. त्यामुळे पहा, तुम्हाला सांगितलेले एरिया कोणता कशाशी इक्वल आहे? तर पहा, एरिया ए एस बी. कोणता आहे? ए एस बी इज इक्वल कोणत्या एरियाशी? सी एस डी. कोणत्या एरियाशी इक्वल आहे? सी एस डी इज इक्वल टू द एरिया ई एस एफ. कशाशी इक्वल आहे? ई एस एफशी. हे सगळे जे एरिया आहेत तर ते एकमेकांशी कसे आहेत? इक्वल आहेत. आणि ते कोणतं? इक्वल इंटरवलमध्ये इक्वल एरियाज काय करतात? कव्हर करत असतात. त्याला आपण कोणता लॉ म्हणतो? केपलरचा सेकंड लॉ असं म्हणत असतो. काय सेकंड लॉ? पहा, व्यवस्थित लक्षात ठेवा. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. व्यवस्थित कन्सेप्ट लक्षात आली असेल. आता नेक्स्ट आपण पाहणार आहेत. नेक्स्ट आहे थर्ड लॉ. आपल्याला पाहायचा आहे. थर्ड लॉ खूप सोपा आहे. थर्ड लॉ जो आहे तर तो काय करायचा आहे? एका कशावरून? फॉर्म्युल्यावरून लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे तर या फॉर्म्युल्यावरून काय करायचं आहे? थर्ड लॉ जो आहे तर तो व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. या ठिकाणी
कॅपिटल टी जो आहे तर हे कॅपिटल टी ला काय म्हणायचे, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. काय म्हणायचे, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. म्हणजे काय, कॅपिटल टी आहे. आर म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट. आर म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट. लक्षात राहू द्या. टी म्हणजे काय, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. काय, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. आणि आर, आर म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट. म्हणजे काय, आर आहे. या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या ना तर तुम्हाला केपलरचा थर्ड लॉ जो आहे तर तो कळून जाईल. आणि याला कोणतं साइन आहे हे माहिती आहे सगळ्यांना. हे कोणतं साइन आहे, याला काय म्हणायचंय, डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणायचंय. कोणतं साइन आहे लक्षात राहू द्या. ज्या वेळेस टी स्क्वेअर असं असेल तर या साइनला काय म्हणायचंय, डायरेक्टली प्रोपोर्शनल. काय म्हणायचंय, डायरेक्टली प्रोपोर्शनल असं म्हटलं जातं. आणि जर असं आलं ना, टी स्क्वेअर 1/r क्यूब जर असं आलं, 1/, जर आलं तर याच साइनला काय म्हटलं जातं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. काय म्हटलं जातं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असं म्हटलं जातं. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी 1/r क्यूब आहे का, नाही. म्हणजे या साइनला काय म्हणायचं आहे आपल्याला, डायरेक्टली प्रोपोर्शनल असं म्हणायचं आहे. तर पहा या ठिकाणी द स्क्वेअर, बघा, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन. कशाच्या भोवती येते, सनच्या अराउंड आहे. द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन. कशाच्या भोवती, अराउंड द सन. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब, टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स, मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. मी लक्षात आलंय, इज द क्यूब ऑफ, इज द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे या ठिकाणी हा जो पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे याचा स्क्वेअर हा कशाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, हा जो सन पासून प्लॅनेटचं जे डिस्टन्स आहे आर, तर या आरच्या क्यूबशी कसं असणार आहे, ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. हा कोणता लॉ आहे, केपलरचा थर्ड लॉ तुम्हाला सांगता येतो. लक्षात राहू द्या. पहा, द स्क्वेअर ऑफ अ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ, टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. आर हे काय, ॲव्हरेज डिस्टन्स आहे प्लॅनेट पासूनचं सनपर्यंतचं. आणि टी म्हणजे काय, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे. म्हणजेच टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. जर हे आर क्यूब म्हणजेच आपल्याला डायरेक्टली प्रोपोर्शनलचं जर साईन तुम्हाला काढायचं असेल, कशाचं, हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं जर साईन काढायचं असेल तर त्याच्याऐवजी आपल्याला कॉन्स्टंट घ्यावा लागतो. आणि तो कॉन्स्टंट म्हणजे आपण काय घेतलेला आहे, के हा कॉन्स्टंट घेतलेला आहे. मग इथं काय येईल, टी स्क्वेअर इज इक्वल टू के आर क्यूब. अच्छा, टी स्क्वेअर आपण पहा, के आर क्यूब. म्हणजे आता या ठिकाणचं जे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं जे साईन आहे तर ते काढलं आपण. मग काढल्याच्या नंतर कोणतं आलं, क्यूब इक्वलचं आलं. के म्हणजे आपण के घेतलाय तर तो के काय आहे, कॉन्स्टंट आहे. के काय आहे, कॉन्स्टंट आहे. जर आपल्याला के ची व्हॅल्यू जर काढायची असेल, कशाची व्हॅल्यू, के ची, तर आर क्यूब हे केला कसं आहे, मल्टिप्लायमध्ये. इकडं आल्यावर काय होईल, डिव्हाइडला जाईल. मग टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू काय येईल, के. मग के ची व्हॅल्यू काय येईल, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. के हा काय आहे, कॉन्स्टंट घेतलेला आहे. लक्षात राहू द्या, ज्या ज्या वेळेला आपण हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन काढून टाकू त्या त्या वेळेला आपल्याला कॉन्स्टंट घ्यावाच लागतो. त्याला आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असंही म्हणत असतो. तर तो कॉन्स्टंट आपल्याला घ्यावाच लागत असतो. मग या ठिकाणी आपण कॉन्स्टंट म्हणून काय घेतलेला आहे, के घेतलेला आहे. आलंय लक्षात, ओके. चलो, आलं असेल तर यस म्हणून कमेंट करायचेत. आपण आज जे आहे
तर आज आपण सेंट्रिपिटल फोर्स आपण बघितलेला आहे, त्याची डेफिनेशन आपण बघितली, त्याचं एक्झाम्पल पाहिलं, न्यूटनचे लॉज आपण पाहिले तिन्ही पण, आणि त्याचबरोबर आज आपण केपलर्सचे प्लॅनेटरी मोशनशी रिलेटेड असणारे 3 लॉजही आपण बघितलेली आहेत. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड लॉ आपण बघितलेला आहे. बाकीचा पार्ट जो आहे तर तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये म्हणजेच उद्याच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत. उद्या सर्वांनी आज जे काही केपलरचे लॉज वगैरे असतील तर ते व्यवस्थित सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन थोडंसं स्टॉप करून लिहून घ्यायची वहीवरती. सेंट्रिपिटल फोर्स अगोदर ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डेफिनेशन वगैरे लिहायची, ते झाल्याच्या नंतर सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन लिहायची, ते झाल्याच्या नंतर केपलरचे तिन्ही पण लॉज जे आहेत तर ते लिहून काढायचे आणि पाठांतर करायचे आहेत. कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर झाल्या असतील तुमच्या तर यस म्हणून कमेंट करायचे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी थांबता येईल. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकतात. ओके, चलो. चला, आहे का? ओके, कोणाला काही अडचण नाही आहे? चलो, ठीक आहे. चला, आपण या ठिकाणी थांबतोय. बाकीचे जे पॉइंट्स असतील तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. ओके, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन वगैरे पाहायचं आहे आपल्याला, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासू. सर्वांना तोपर्यंत बाय. ओके, काय मारिया, समजलंय का? काही प्रॉब्लेम आहे? ओके, चलो, या ठिकाणी आपण थांबतोय. सर्वांना बाय.